नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ धनु राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनु राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 2026चे संपूर्ण राशी भविष्य धनु राशीचे सांगणार आहे. धनु राशीची तुमची नवी दिशा कोणती असेल, तुम्हाला कोणत्या शिकण्याच्या संधी मिळतील, आयुष्याचं अर्थ शोधण्याचे हे वर्ष तुमच्यासाठी ठरणार आहे. हे वर्ष तुम्हाला विचारायला लावेल, मी ज्या मार्गावर चालतोय तो माझ्या मूल्यांशी जुळतोय का? मी स्वतःसाठी पुरेसा प्रामाणिक आहे का? आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. धनु राशीचं करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य आणि 2026च्या शेवटी तुमचे आयुष्य कुठे असेल. मित्रांनो, धनु राशी म्हणजे आशावादी असते, प्रामाणिक असते, शिकण्याची ओढ असते, त्यांना स्वातंत्र्यप्रिय हे लोक असतात. त्यांना बंधन नको असतो, तुम्हाला विचारांची मोकळीक हवी असते. पण कधी कधी अति थेटपणा त्यांना नडतो, संयमाचा अभाव असतो, एकाच ठिकाणी न थांबणं. 2026मध्ये स्वातंत्र्य आणि जबाबदारी याचा समतोल साधणं फार महत्त्वाचं आहे. 2026मध्ये धनु राशीवर गुरु, शनी आणि राहू केतू यांचा प्रभाव राहणार आहे. गुरु ज्ञान, विस्तार, मार्गदर्शन दाखवेल. शनी वास्तव आणि शिस्त शिकवेल. राहू केतू दिशा बदल करतील. हे वर्ष तुम्हाला सांगेल, फक्त धावू नकोस, दिशा तपास. धनु राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये नवीन शिकणं आणि दिशा बदलण्याचे वर्ष आहे. जर नोकरी करत असाल तर शिक्षण, ट्रेनिंग, परदेशात संधी मिळेल, स्किल अपग्रेडेशन होईल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील. पण नोकरी वारंवार बदलायची घाई करू नका, अस्थिरता येईल. एक मार्ग निवडा आणि त्यावर ठाम राहा. व्यवसाय करत असाल तर शिक्षण, ट्रॅव्हल, डिजिटल, कोचिंग हे क्षेत्र फायदेशीर राहतील. विस्ताराचे योग सुद्धा आहेत. मोठी जोखीम घेण्याआधी अभ्यास करा. 2026मध्ये धनु राशीची आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग सुद्धा आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, ज्ञानातून पैसा येईल. पण अति खर्च करू नका. प्रवास, हौस यामध्ये पैसे घालवू नका. पैसा मिळवताना जसं धाडस करता तसं साठवताना संयम ठेवा. जर तुम्ही अविवाहित असाल तर 2026मध्ये स्वतंत्र विचारांच्या व्यक्तींशी ओळख होईल. मैत्रीतून प्रेम, वेगळ्या संस्कृतीतील नातं हे तुम्हाला सगळं मिळेल, पण कमिटमेंटची भीती तुम्हाला राहील. आणि जर तुम्ही विवाहित असाल तर नात्यात मोकळीक हवी, पण जबाबदारी विसरू नका. स्पष्ट संवाद गरजेचा आहे. धनु राशीच्या लोकांकडे ऊर्जा भरपूर असते, पण तिचा अतिरेक होतो. पाय, कंबर, वजन, थकवा हे त्रास होतात. नियमित व्यायाम करा. प्रवासातही दिनचर्या ठेवा, संयम ठेवा. 2026मध्ये प्रवास होतील, स्थलांतर होईल, करिअरमध्ये वळण येईल. हे बदल तुम्हाला नवीन विचार देण्यासाठी असतील. गुरुची पूजन करा, पिवळ्या वस्तूचे दान करा, स्वामींची सेवा करा. धनु राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला सांगणार आहे, धावणं महत्त्वाचं आहे, पण योग्य दिशेने. लक्षात ठेवा, जो स्वतःचा मार्ग शोधतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हे होतं धनु राशीचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.